हार्मोनियमचा आवाज थोडा कमी करा, थोडा अजून कमी करा. हार्मोनियम कमी करा थोडं. अजून कमी करा हार्मोनियम. ही बघा. ही वायर आहे हार्मोनियमची. ही वायर आरामात काढली. सुस्वागतम. धन्यवाद. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथक श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होतोय. या जोगेश्वरी पूर्वमधील हे नावाजलेलं मंडळ आहे आणि याची कीर्ती या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजते. असं आमचं हे जय जवान क्रीडा मंडळ जय जवान गोविंद पथक. आणि खरोखरच या मंडळाच्या वतीनं आजचा हरी भजनाचा आमने सामन्याचं आयोजन, या ठिकाणी डबलबारी भजनांच्या जंगी सामन्याचं आयोजन या ठिकाणी जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथक जोगेश्वरी पूर्व यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. प्रथमतः या ठिकाणी मला भजन करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी बुवा स्वतः श्री गणेश मनोहर जांभळे, गाव केळवली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, सुखवस्तीसाठी राहणार मुंबई बांद्रा, माझ्या गुरुदत्त प्रसादित ध्वज मंडळाच्या वतीने जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथक या मंडळातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, अध्यक्ष, सेक्रेटरी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुहास बाणे, उपाध्यक्ष सन्माननीय सुभाष खेचले, सेक्रेटरी सन्माननीय महेश कोर्लेकर, त्याचप्रमाणे खजिनदार सन्माननीय आदित राणे, उपखजिनदार सन्माननीय योगेश सुर्वे, हिशोब तपासणी सन्माननीय दिलीप ढवळ, त्याचप्रमाणे या मंडळाचे प्रशिक्षक आणि सर्व सन्माननीय संदीप ढोळे साहेब, या संपूर्ण माऊलींच्या माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. या मंडळातील सर्व सभासदांच्या चरणातून नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे त्या जोगेश्वरी पूर्व म्हटल्याच्या नंतर हरिभजनाची पंढरी म्हणून ज्यांची ओळख आहे, इथे अनेक नामवंत भजनी कलावंत आहेत, भजनी बुवा आहेत. त्यामध्ये आदरणीय बुवा शंकरजी गोसावी बुवा, आदरणीय सुनील कदम बुवा, आदरणीय सोमनील गोसावी बुवा, आदरणीय विकाजी टुकरुल बुवा, आदरणीय गजानन चंद्रकर बुवा, आदरणीय संकेत नाटेकर बुवा, आदरणीय नंदू नाईक माऊली, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय प्रफुल्ल पुजारे बुवा, त्या सर्वांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे आदरणीय मिया बाणे यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित बुवांमध्ये आदरणीय सुभाष पांचाळ बुवा, सन्माननीय नंदकिशोर कांदे बुवा, त्याचप्रमाणे उमेश तामणकर बुवा यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर बुवा सन्माननीय देवेंद्र ईश्वरकर बुवा, त्याचप्रमाणे आदरणीय अशोक शंकर पवार माऊली, त्याचप्रमाणे आदरणीय गजानन चंद्रकर माऊली, त्या सर्वांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे वेळात वेळ काढून ही वारी ऐकण्यासाठी आमचे परममित्र आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना साथ देणारे सन्माननीय नितीन पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे आम्हाला ज्यांनी संपर्क केला ते आमचे परममित्र योगेश सुर्वे आणि लाड साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, त्या साऊंडवाल्या माऊलींचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या धंद्यामध्ये त्यांना बरकत प्राप्ती होते अशी भगवंताची प्रार्थना करतोय. त्याप्रमाणे YouTube वाले या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. या ठिकाणी वेळात वेळ काढून गावावरून खास वारीसाठी दिनेश काळेकर माऊली या ठिकाणी आलेले आहेत. आज चक्की वादनाचं काम करते आहेत. आंब्याचा व्यापार आहे, तो व्यापार थोडासा थांबवून या ठिकाणी वारीसाठी हजर आहे, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. आज व्यासपीठावर उपस्थित मान्यवर बुवा, माझे परममित्र आणि बैलगाड्याचे बुवा, अध्यात्माचे बादशाह, सिंधुदुर्गाची शान म्हणायला काय हरकत नाही. आमच्या हृदयामध्ये त्यांना आहे मोठा मान असे आदरणीय बुवा सन्माननीय गुंडू सावंत बुवा,
विजय सावंत बुवा मनपूर्वक आभार मानतो आम्ही प्रेमाने त्यांना गुंडू सावंतच बोलतो त्यांचे देखील चरणाची नतमस्तक होतोय त्यांची कोरस मंडळी त्यांची दगा तबला वादक पदरात वादक त्यांचे देखील मनपूर्वक आभार आम्हाला पक्वात साथ करता सन्माननीय प्रणव धुरी तबल्यावरती प्रेम मैत्री आणि आमची कोरस मंडळी यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो या भजन रसिकांमध्ये मग अनेक नामवंत भजनी कलावंत असतील दशावतारी कलावंत असतील नमन नाच मंडळावाले कलावंत असतील वारकरी संप्रदायिक भजनी बुवा असतील शक्ती पूजावाले कलावंत असतील तुम्हा सर्वांच्या चरणाची नतमस्तक हो संपूर्ण त्रैलोक्याचं आराध्य दैवत गणपती गजाननाचे नतमस्तक हो विद्येची देवता माता सरस्वती मातेचे विनम्र अभिवादन करू महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करू आई भवानी चरणी नतमस्तक हो हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करून वाचलेल्या सर्व भजन रसिक छोटेजनांच्या आशीर्वादाने आजच्या या हरिभजनाच्या प्रथम पर्वाला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र एकदा जोरदार टाळ्या आमच्या जय जवान क्रीडा मंडळ गोविंद पथकासाठी होऊन जाऊ देत कारण माझे परम मित्र नाव घ्यावचं राहून गेला समजून घेतात मला उमेश वंजारी बुवा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बुवांसाठी काल बुवांची बारी होती भांडूपला मला वाटतं बरोबर ना बुवा भांडूप अतिशय सुंदर बारी बुवाही करतात मनपूर्वक आभार मानतो सर्व मान्यवर भजनी श्रोत्यांमध्ये अनेक नामवंत भजनी कलावंत आहेत चुकून नाव राहिलं असेल सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय तुझा पहिलाच घेतलाय कारण सगळा चुकला तरी चालेल ह्या माझ्या माऊलीचं नाव चुकतं का म्हणे काय बरोबर की नाही असं पण काही असू देत आनंद ह्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो एकदा जोरदार टाळे माऊलींसाठी होऊ दे काय आहे आजचा हा सोहळा आणि जय जवान मित्रमंडळ क्रीडा मंडळ गोविंद पथक म्हटल्याच्या नंतर नाथ खुळा आणि गणपती पुळा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये आपलं नाव कोरलेलं आहे एक तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत कारण ना नावासाठी ना पैशासाठी ना पैशासाठी आज जय जवान क्रीडा मंडळ गोविंद पथक झटतंय फक्त आणि फक्त त्या बजरंग बलीच्या सेवेसाठी फक्त आणि फक्त बजरंग बलीच्या सेवेसाठी की नाही आता हा सोहळा आहे बुवानी अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे अजिबात नाव ठेवणार जांभळे बुवा नाही जे चांगलं आहे ते नेहमी चांगलं म्हणणार काय आहे भक्तीच एवढी श्रेष्ठ आहे राम नाव घेऊन ठेवलेला पाय रावणाच्या समोर राम नाव घेऊन ठेवलेला अंगदाने पाय दशानन रावण सुद्धा हलवू शकला नाही बरोबर की नाही दशानन रावण सुद्धा हलवू शकला नाही राम नावाचा दगड सागर सुद्धा बुडवू शकला नाही हे की नाही राम नामाचा दगड सागराला सुद्धा बुडवता आला नाही आणि अख्खी अग्नी घेऊन फिरलेला आमचा हनुमंतराय ज्यानं अख्खी लंका जाळली आणि शेवटच्या झोपडीवर उतरले पण त्या झोपडीमध्ये विभीषण राम नामाचा जप करत होता त्या झोपडीला अग्नी सुद्धा स्पर्श करू शकला नाही एवढी ताकद राम या नामामध्ये आहे बरोबर की नाही आजच्या हरिभजनाची सुरुवात आपण इथून करायची आहे कारण भक्ती ही खूप श्रेष्ठ आहे मंडळी बरोबर की नाही निर्जीव भिंतीला आदेश देतात आकाश मार्गाने चालावंच लागलं निर्जीव भिंतीला आदेश देतात आकाश मार्गाने चालावंच लागलं रेड्याच्या मस्तकावर हात ठेवतात रेड्याला वेद बोलावेच लागले आणि जो वाघावर बसून आला त्याला उतरून माऊलींसमोर नतमस्तक व्हावे लागले एवढी भक्ती आहे म्हणून आजच्या हरिभजनाची सुरुवात आपल्याला इथून करायची आहे दोन्ही बुवांना वेळ दिलेला आहे आणि खरं सांगायचं म्हणजे जिथे मिळतो प्रत्येक कलागुणांना वाव आहे की नाही आणि ज्याचं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव असा आमचा हा गोविंद पथक आहे की नाही त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या गोविंद पथकासाठी होऊन जाऊ दे प्रथमतः हरिनामाची सुरुवात हरिनामाने करायची आहे बुवानी अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीमध्ये हरिनामाची सुरुवात करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करणार पकवाची थोडी छाती धरली या ठिकाणी आदरणीय बुवा
सुनीलजी कदमबुवा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन खुर्चीचा मान राखायचा आहे. माझा आवाज थोडासा कमी करा असं त्यांचं पेटी येतात. शून्य ब्रह्मांडामध्ये जर प्रथम उत्पत्ती कोणाची असेल तर ओमकाराची उत्पत्ती आहे. आणि या ओमकारापासून 16 कलांची उत्पत्ती आहे. 3 अक्षरांची उत्पत्ती नाही, 3 अक्षरांपासून 16 कला. अकार उकार मकार. आता ह्या 16 कला लांब कुठं नाही आहेत, ते आपल्यामध्येच आहेत मंडळी. 5 मानेपासून वरती आहेत, 5 मानेपासून खालती, 5 पंचमहाभूत, 16 मन. इथून प्रथम पुरुषाची निर्मिती आहे. म्हणून देवदेवतांचं मूळ बीज ओमकार आहे आणि आम्हा तुम्हा सर्वांचं मूळ बीज ओमकार आहे. इथून आजच्या हरिभजनाची सुरुवात करतोय. थोडीशी हार्मोनियम वाढव, फक्त थोडी. बस. मूळ बीज ओमकार घ्या तुम्ही जाणून. अकार उकार मकार त्यापासून. अकार उकार मकार त्यापासून. सोळा कला त्या 3 अक्षरातून. 16 कला त्या 3 अक्षरातून. भजात्मा राम मूळ अक्षरातून. भजात्मा राम मूळ अक्षरातून. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी. तुझं वीण शंभो माझं पूर्ण तारी. तुझं वीण शंभो
बोल बाजीरंगा छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी. धन्यवाद. बुवांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद आम्हा दोन्ही बुवांना द्या. खरोखर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या नमस्कार. सगळ्यात समाधान एका गोष्टीचं आहे की आज तरुण पिढीमध्ये ही लहान लहान मुलं भजन ऐकतायत आणि भजनाच्या तालावरती अगदी डोलतायत, नाचतायत. हात पेटूनच उठलाय. हो, सुरुवातीपासूनच पेटवतात तिकडनं. जबरदस्त आहे, खरोखर जबरदस्त आहे. आणि सुंदर सादरीकरण बुवाने केलंय की कोणतीही गोष्ट सहजाशी जी या कलियुगात भेटत नाही मंडळी. या ठिकाणी आदरणीय दिनेश दळवी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. या माऊलींना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. या ठिकाणी बक्षिसं येऊन थांबलेली आहेत. सन्माननीय भरत ढवळे साहेब या माऊलींकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनापूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. या माऊलींना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे कैलासवासी भजनप्रेमी बुवा भालचंद्र सदू गोसावी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा श्री भालचंद्र गोसावी यांच्याकडून माझ्यासाठी 100 आणि आमच्या प्रणव धुरीसाठी 100 रुपये असं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. कैलासवासी भजनप्रेमी बुवा भालचंद्र सदू गोसावी यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि आदरणीय बुवा भालचंद्र गोसावी यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय आणि बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आदरणीय बुवा उमेश वंजारे बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि आमच्या प्रणवसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असं हे 300 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आदरणीय तुकाराम करलकर माऊली यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. या माऊलींना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. ज्यांनी ज्यांनी बक्षिसा दिला नाही बा देवा महाराजा सर्वांची इच्छा पूर्ण कर. त्यांच्या घरात सुख समृद्धी सदैव नांदू देत. आणि ज्यांनी नाही दिला नाही त्यांच्या सुद्धा इच्छा पूर्ण कर. त्यांच्या घरात सुख समृद्धी नांदू देत. काय टेन्शन नाही. बरोबर की नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. बुवानी सांगितले, सुंदर सांगितले की कोणतीही गोष्ट सहजासहजी भेटत नाही, आहे की नाही. जर एवढी जर सहजासहजी गोष्ट भेटली असती ना तर ब्रह्मदेवाला 30,000 संवत्सर वर्ष एका मंत्रासाठी तपश्चर्या करावी लागली नसती. आज जो आपण सहज मंत्र म्हणतोय ओम भूर्भुवस्वतस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, ह्या एका मंत्रासाठी ब्रह्मदेवाने 30,000 संवत्सर वर्ष तपश्चर्या केली. मला सांगा तो ब्रह्मदेव देव असून सुद्धा 30,000 वर्ष तपश्चर्या करू शकतो. आणि सकाळी उठून 1 किलो पेढ देऊन जर आपण देवळात गेला आणि देवाक सांगितलं देवा माझं लगीन जमत नाही जमवून टाक, एवढा सोपा नाही नाही नाही. कोणीही विचार असा करू नका. भक्ती खूप श्रेष्ठ आहे. साधी ठेच जरी लागली ना तरी आम्ही आई गेले बाबा रे करे रडत असतो. बरोबर की नाही. साधी ठेच जरी लागली ना रक्त आलं ना तर 2 दिवस पाय घेऊन आम्ही बसतो. पण 113 बाण ज्याच्या अंगात घुसलेत, 113 बाण. महाभारत अधर्माच्या भले बाजूला होता पण माहिती होता कोणाचा विजय करायचा. नाही तर ज्याच्या पक्षात होता ना भीष्म पितामह तो हरला असता का हो. इच्छा मरण होतं. इच्छा मरण. साधी व्यक्तिमत्व नव्हता. पण 113 बाण ज्यावेळेला अंगात घुसले ना त्या बाणाच्या शय्येवर झोपलेला असताना कृष्ण भगवंत त्याच्या जवळ गेले आणि उपदेश करायला लागले. त्यावेळेला सुंदर सांगितलं भीष्म पितामहांनी कान्हा आज येऊ नको, 11व्या दिवशी माझ्या समोर ये. 11व्या दिवशी आता मला डोळे मिटू दे. आणि ज्या दिवशी डोळे मिटले आणि 11व्या दिवशी डोळे उघडले आणि भगवंताच्या हातामध्ये विष्णू सहस्र नामावलीचा ग्रंथ दिला. किती श्रेष्ठ व्यक्तिमत्व होतं भीष्म पितामह. आणि ज्या पक्षात होता तो पक्ष हरला असता का हो. पण धर्मापुढं अधर्माचा नाश झाला पाहिजे म्हणून स्वतःचा मृत्यू स्वतः ओढवून घेणारा भीष्म पितामह. बरोबर की नाही. त्याच्यामुळे सहजी गोष्ट साधी गोष्ट कोणाला भेटणारी नाहीये. कर्म कोणालाही चुकलं नाहीये. ना बुवांना चुकलंय ना मला चुकलंय. तुम्हाला वाटत असेल की आज आम्ही भजन पूजन कीर्तन करतोय म्हणजे आम्ही लय पुण्यवान दोघे आहोत. हे पुण्य आमच्या गाठीला नाहीये. लक्षात घ्या. कारण आम्ही पैसे घेऊन भजन करतो. काय बुवा
चुकलं तर चूक, माझ्या एवढा मला काय एवढा येत नाही तुमच्या एवढा, पण आमच्या बोलण्याने जर एखाद्या व्यक्तीचं सुधारलेलं तर त्याचं पुण्य मात्र आमच्या दोन बुवांना 100% भेटणार आहे की नाही. म्हणून खरोखर गुंडू बुवा म्हटल्याच्या नंतर अध्यात्माचे बादशाह आहेत. जे चांगलं आहे ते नेहमी गणित जांभळे चांगलंच बोलणार, त्याच्यात वाईट अजिबात काही नाही. पण ज्याप्रमाणे बुवांनी सांगितलंय की बुवांची आणि माझी गाठभेट खूप वर्षानंतर, म्हणजे 2 महिन्यापूर्वी एक बारी झाली होती, वर्षभराच्या नंतर मी आत्ता बारी आहे तसं दापोलीला, त्यानंतर इथे बारी आहे. 100% बुवांची रिस्पेक्ट ठेवूनच भजन करणार, भले मला कोणी काय म्हटलं तरी हरकत नाही. कारण काय झालंय माहितीये, आजकालची जी भजनं आहेत ना, हे बुवा इकडे बघ तुझी कानपाडा फोडतो, ही भजनं करणारा जांभळे बुवा नाही, 100% नाही. मला भले पुन्हा कुणी नाही बोलवला तरी मला काय फरक पडत नाही त्या गोष्टीचा. बुवा ज्या पद्धतीत बोलणार त्या पद्धतीत 100% भजन करण्याचा प्रयत्न करणार. प्रथमतः नामस्मरणाची सुरुवात नामस्मरण या पद्धतीने करतो. मॉनिटरला फक्त पक्वाची चाटी द्या माऊली. घेतला चल, वेळेत बंधन आहे लक्षात घ्या.
राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी सारे सारे निजा निजा फणी फणी माप माप सावळे राम कृष्ण हरी कृष्ण हरी सारे सारे निजा निजा फणी फणी माप माप सावळे राम कृष्ण हरी कृष्ण हरी सारे सारे निजा निजा फणी फणी माप माप सावळे राम थोडीशी हार्मोनियम लावा.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय अशोक पवार माऊली या माझ्या माऊलींकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो। धन्यवाद। या माऊलींना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे आदरणीय आमच्या मंडळाचे तबला विशारद सन्माननीय कुमार ओमकार मेस्त्री यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो। धन्यवाद। या माऊलींना देखील उदंड आयुष्य लाभू दे। त्याचप्रमाणे सन्माननीय देवेंद्र इसवलकर बुवा या माऊलींकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो। धन्यवाद। या माऊलींना देखील उदंड आयुष्य लाभू दे। या ठिकाणी आदरणीय राजेंद्र पोटले माऊली या माऊलींकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं। त्याचप्रमाणे आमच्या दिनेश दळवी माऊली यांच्याकडून प्रणवसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। दळवी माऊलींचे मनपूर्वक आभार मानतो, मनपूर्वक धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे परममित्र आदरणीय सुनील कदमबुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो। धन्यवाद। अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो की सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे। काय अतिशय सुंदर सुरुवात बुवाने केलेली आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, लहान लहान मुलं आहेत, जेवढा आनंद ह्या चौघांनी ढोलकी वाजवून घेतला नाही ना, जबरदस्त एकदा टाळ्या यांच्यासाठी होत जाऊ दे। खरोखर बाबू तुझ्यासाठी एक गाणं, आमच्या पप्पानी गणपती हाणला नाचायचा। अरे बुवाने आम्ही लहान होता ना तो तुमच्यासारखेच नाचायचो। अरे हो, काय आमका कळायचं नाही, पण खायचा डीजे लागला। आमचे आदरणीय नितीन पवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो। आदरणीय नितीन पवार साहेबांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आमच्या पप्पानी गणपती हाणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती। मुकू बघतोय चांगला, मुकू बघतोय चांगला, आमच्या पप्पानी गणपती हाणला। मुकू बघतोय चांगला, मुकू बघतोय चांगला, पप्पानी गणपती हाणला, आमच्या पप्पानी गणपती हाणला, आमच्या पप्पानी गणपती हाणला। काय बोलतो बरोबर ना, पप्पानी गणपती आणला आणि आज्या पंजाने काय घोटिया खेळला मी। अरे एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे की नाही। पूर्वी भांडण जरी लागलं ना तर दुसरा मध्ये धावत जायचा होता, ए भांडू नका बाजूला व्हा, काय झालं ते सांगा। आता दोघांचा भांडण लागला बस व्हिडिओ शूट करता, मारान देत मार खाव, फरक पडला नाही कोणा, बरोबर की नाही। तो काळ वेगळा होता। सत्य परिस्थिती आहे, धोतरावाल्यांनी जमिनी सांभाळल्या आणि आता जवळजवळ अर्ध्या जीन्स पॅन्टीवाल्यांनी विकून टाकल्या, बरोबर। आता जमिनी सांभाळणं गरजेचं आहे। कोकण आपलं सुख आणि समृद्धीने झालं पाहिजे ना, तर ते कोकणाच्या जमिनी विकू नका मंडळी, कोकणाच्या जमिनी विकल्या नाही पाहिजे, हात जोडून विनंती करतो। नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला राजा कोणासाठी लढलाय, तुमच्या आणि माझ्यासाठी लढलाय। अमावास्येची रात्र पण त्या राजाने माझ्या म्हटली नाही की नाही, म्हणून लक्षात ठेवा त्यांचे उपकार आहेत म्हणून आज आपण भजन पूजन कीर्तन करतोय। जर राजांचे उपकार नसते ना तर आज हे भजन पूजन कीर्तन आपल्याला करायला भेटलं नसतं मंडळी, बरोबर की नाही। म्हणून एकदम जोरात टाळ्या होत जाते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी। कारण काय आहे, छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही, छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही। ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही। जय भवानी, जय भवानी, जय भवानी, नमः पार्वती पते हर हर। जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ देत राज्यांसाठी की नाही। शाळेत श्यामची आई आम्हाला शिकवले पण श्यामचा बाबा शिकवला नाही, बरोबर की नाही। श्यामचा बाबा नाही शिकवला। बाबू माहिती आहे श्यामचा बाबा कोण? बाजूक सांगू नको, बाजूक हा सत्यवान। लक्षात घ्या, श्यामची आई शिकवली, श्यामचा बाबा नाही शिकवला। पण लक्षात ठेवा, बाप कळला पाहिजे, लक्षात घ्या, बाप कळला पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराज घडले, आऊस साहेबांमुळे घडले। आम्ही प्रत्येक जण छाती ठोकपणे सांगतो, पण माझ्या त्याच राजासाठी मुघलांकडे हातात बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजाही आपल्याला विसरता कामा नये मंडळी, शहाजी राजा विसरता कामा नये। कृष्ण गोकुळात वाढला, त्रिवार सत्य आहे, पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार
उद्धार करणारा वसुदेव बाप विसरता कामा नये मंडळी. राम वनवासाला गेले पण घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेला, ही पण गोष्ट विसरता कामा नये मंडळी, आहे की नाही. म्हणून सांगतोय, एक वेळ रामायण नाही कळलं ना हरकत नाही, एक वेळ महाभारत नाही कळलं ना तरी पण हरकत नाही, एक वेळ भगवद्गीताही तुम्हाला कळली नाही ना तरी पण हरकत नाही, पण बाप नावाचा ग्रंथ कळला पाहिजे. लक्षात घ्या, बाप नावाचा ग्रंथ कळला पाहिजे. कारण ज्याला बाप कळला त्याने संसाराचा ताप भरला आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. बाकी या जिंदगीत काय नाही. ह्या जगातला सर्वश्रेष्ठ माणूस तो आहे ज्याच्याकडे करोडो रुपये आहेत, हातात 10 अंगठी आहेत, म्हणजे तो करोडपती आहे, तो श्रीमंत आहे, तो समाधानी नाही आहे. लक्षात घ्या, ह्याच्या घरात हे श्रीमंत माणूस एकच आहे या युगात, ज्याच्या घरात आई वडील आहेत. ह्या जगातला श्रीमंत माणूस तो आहे मंडळी, श्रीमंत माणूस तो आहे की नाही. आयुष्यात लक्षात ठेवा, बुवानी सुंदर सांगितलं की वारकरी 20 वर्ष जरी पायी वारी केली ना बिना चपलेची, मी काय सांगतोय का, 20 वर्ष बिना चपलेची जरी पायी वारी केला ना आणि जर घराकडे आल्याच्या नंतर ती व्यक्ती आपल्या आई वडिलांना लाथाडत असेल ना तर त्या नालायकाला आयुष्यात भगवंत भेटत नाही. लिहून ठेवा, काळ्या दगडावरची रेष आहे, काळ्या दगडावरची रेष आहे. आयुष्यात भगवंत लवकर त्यालाच भेटलाय ज्यानं आई वडिलांची सेवा केला नाही. काय बुवा, बरोबर की नाही. आई वडिलांची सेवा ज्यानं केलं नाही ना त्यालाच भगवंत लवकर भेटतोय मंडळी, अन्यथा भगवंत लवकर भेटणं मुश्किल आहे. बुवानी सुंदर सांगितलं की कृष्ण समजणं खूप कठीण आहे, सत्य परिस्थिती आहे. कृष्ण कळला पाहिजे, कृष्ण कळल्याशिवाय आपलं आयुष्याचं सार्थक होणार नाही. पण कृष्ण कळणार कधी, त्याच्या मागे त्यागाची भावना असणं गरजेचं आहे मंडळी. जन्मला कारागृहात पण नांदायला गेला गोकुळात, वाढायला गेला गोकुळात, बरोबर की नाही. कर्म त्याला कुठं चुकलंय ते तुमचं आणि मला चुकणार आहे. अख्खं महाभारत घडवलंय, अख्खं महाभारत घडलंय, त्याच्यामध्ये हिरो कोण होता तर तो कृष्ण होता, सर्वांना माहिती आहे. पण स्वतःला पण त्याला माहित होतं की मी सगळं घडवलंय खरं, पण माझाही नाश शेवटी त्याच पद्धतीचा होणार आहे. म्हणून बघा, तो विश्वाचा विधाता होता पण स्वतःच्या कुळाला सुद्धा वाचवू शकला नाही. रडत उभा राहिला एका बाजूला, संपूर्ण यादव कुळाचा नाश झाला मंडळी. त्याच्यामुळे कर्म कोणाला चुकलंय, भगवंत सुद्धा रडतो, भगवंत सुद्धा रडतो. आणि त्याचं कारण जर पाहायचं असेल तर महाभारतामध्ये अर्जुन आणि कर्ण ज्यावेळेला आमने सामने आले ना त्यावेळेला 4था 5वा 6वा दिवस असेल कदाचित, किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण दिवस असेल. पण ज्यावेळेला आमने सामने आले ना, ध्वजावरती हनुमंतराय विराजमान होते, ध्वजावरती हनुमंतराय विराजमान आहे. आणि कृष्ण परमात्माच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं हनुमंतरायांनी आणि वरून प्रश्न केला कृष्णाला, कान्हा अरे एवढे दिवस युद्ध चालत चाललं रे, पण तुझ्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं नाही, पण आज तुझ्या डोळ्यात पाणी का आहे. कृष्णाने उत्तर दिलं, 1 तास थांब, अर्धा 1 तास थांब, तुला त्याचे उत्तर मिळेल. अर्धा 1 तास झाला आणि कर्णाचा शेवट झाला. अर्जुनाने कर्णाचा नाश केला, वध केला. आणि काय झालं माहितीये का, कृष्ण भगवंताच्या डोळ्यातलं पाणी तसंच टपाटपा गळायला लागलं. वरून हनुमंतरायाने प्रश्न पुन्हा कृष्णाला केला, कान्हा अरे तू रडतोयस खरा रे, पण मागचा तुझ्या हसतोय. अर्जुन हसायला लागलाय, आनंद झालाय त्याला. का तर ह्या पृथ्वी तलावरती त्याचा जर खरा दुश्मन कोण होता तो कर्ण होता, है की नाही. आणि अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून हनुमंतरायाने प्रश्न केला, अरे एक रडतोय आणि दुसरा हसतोय. त्यावेळेला अर्जुनाने सुंदर उत्तर दिलं, कोणाला, हनुमंतरायांना, की मी हसतोय याचं एकमेव कारण आहे की माझा महाभारतामध्ये सर्वात मोठा दुश्मन कोण होता तर तो कर्ण होता आणि त्याचा मी शेवट केलाय. आता हे युद्ध मी जिंकल्याच जमा झालो, म्हणून माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. तर कृष्णाला सांगितलं, तू का रडतोयस. त्या कृष्णाने सांगितलं, अर्जुन जिंकला ह्याचं मला आनंद नाही आहे, पण कर्ण चाललाय ह्याचं ओझं माझं, हे दुःख माझ्या हृदयावर आहे. त्याचं कारण आहे विश्वाचा विधाता असून सुद्धा ज्याच्याकडे 2 वेळा भीक मागायला गेलो होतो की ही साथ सोड आणि माझ्या बाजूला ये, पांडवांच्या बाजूला ये. पण त्या आयुष्यामध्ये कर्ण, कधी खोटं न बोलणारा कर्ण, कधी साथ न सोडता मित्राच्याच बाजूने राहिला. त्याला माहित होतं की माझा नाश अठळ आहे, तो नाश थांबणारा नाही, तरीही त्यानं मित्राची साथ सोडली नाही. असा धनुर्धारी योद्धा, तो एका बाणामध्ये सुद्धा अख्खं महाभारत संपवू शकत होता. एवढा मोठा योद्धा, त्यानं फक्त वचन दिलं
वाचलं होतं की तुझे 5 तसेच जिवंत राहतील, म्हणून आतापर्यंत शिल्लक होता तो जगत होता, पण आज त्याचा शेवट झाला. एक चांगला योद्धा हा महाभारत सोडून चाललाय, याचं दुःख माझ्या शरीरावर आहे. म्हणून सांगतो, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. बाकी जिंदगीमध्ये काही नाही मंडळी. एक लक्षात ठेवा, कैलासवासी परशुराम पांचाळबुवा यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ वडाव अलिबागचे सन्माननीय माऊली या ठिकाणी आलेले आहेत. 2 मेला माझी डबलबारी अलिबागला. खरोखर तुमचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी आपण आलात आणि या आशीर्वाद रूपी बक्षिसाचा स्वीकार करतो आणि तुम्हा सर्वांना उदंडायचे लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करून इथंच थांबतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे गोसावी बंधू अद्विक, क्या बात आहे. या माझ्या छोट्या अद्विक कडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. वेळेचं बंधन आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. फक्त ठीक आहे, बुवाने अतिशय सुंदर गाणी घेतली आहे. मी गजराच्या माध्यमातून गाणी 100% घेणार, त्यात काही वाद नाही. पण हात जोडून एक विनंती आहे, लहान लहान मुली आहेत आणि लहान लहान मुलं आहेत, व्यसनापासून लांब राहा, व्यसनापासून लांब राहा. कारण 60% पिढी, महाराष्ट्राची 60% पिढी व्यसनामध्ये चाललेली आहे मंडळी. आणि ही व्यसनातून बाहेर आलं पाहिजे. कारण परिस्थिती अशी चालली आहे, आमच्या गावातला पण एक पोरगा त्या दिवशी ते काय रे मिक्स करतात आणि काय खातात त्या विमल त्या असं गुडगुड गुडगुड करीत खाय होतो. त्या म्हटलं अरे ह्या खाऊ नको मेले, अरे गुलामा म्हटलं ह्या खाल्लंच तर कॅन्सर होत रे, कॅन्सर होत. तुझं वय नाही 16-17 वर्षाचा पोर. अरे म्हटलं याच्या बापाशी नाव सांगते की नाही बघ. अरे म्हणता जा, म्हणता बुवा तुका कोणा सांगूच तर सांग, मी घाबरत नाही. अरे म्हटलं काय सांगायचं या पोरात. म्हटलं तुझ्या बापाशी आज मी गप राहणार नाही, नाव सांगणार म्हणजे सांगणार. अरे म्हणता जा, कोणा सांगलं तिकडं सांग, मी घाबरत नाही. आणि नशीब फुटका काय, त्या समोर ना तो बापू शेताना दिसलो. म्हटलं आता तुझं बापू शेता बघ कशी कळ लावतंय ती बघतं. त्यानं काय केलं, बापाशी बघितल्यावर मागे लपवल्या. मी म्हटलं ह्यो घाबरता की काय पोरा का लय मोठेपणा. म्हटलं काय रे मागाशी लय मोठेपणा सांगत होतंस, बापाशी घाबरत नाही, मग आता किती लपवलंस. म्हणता बुवा गप, त्या का जाऊ दे, तू काय बोलू नको, झाला दम धर. बापूस गेलो. म्हटलं काय रे लय मोठं छाटणे मारत होतं, बापाशी सांग कोणाच तुझा घाबरत नाही, मग आता किती घाबरलं. म्हणता गप बस, नशीब त्यानं बघितलं नाही. त्यानं बघितला नसला ना तर याचा अर्धा दिवसा लागला असता. अरे ही परिस्थिती ह्या म्हणजे पोरं सुद्धा बापाला सुद्धा घाबरत नाही, व्यसनाधीन अशी पोरं व्हायला लागलेली आहेत. हात जोडून विनंती करतो की व्यसनापासून लांब राहा. रुपावलीला सुरुवात करतो आणि पुढे जातो. जास्त वेळ घेणार नाही. नियमामध्ये दोन्ही बुवा बारी संपवण्याचा प्रयत्न करणार. गम भ गम रे सनि सा ग म ध आ आ आ जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल जय विठ्ठल रखुमाई, रखुमाई विठ्ठल रखुमाई, रखुमाई विठ्ठल रखुमाई.
धन्यवाद. आमच्या अशोक पवार माऊली यांच्याकडून आमच्या चक्की वादनासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. दीप कसबले अतिशय मूर्ती लहान कीर्ती महान, मनपूर्वक आभार आहे. त्याचप्रमाणे मनेश हळदणकर